मनाली आज बऱ्याच महिन्यांनी ऑफिसला जाण्यासाठी निघाली, पण तिला आपल्या मुलाला सोडून जावंसं वाटतच नव्हतं. पण जायला तर हवंच होतं. गेल्या 4-5 महिन्यापासून प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ त्याच्यासोबतच घालवलेला होता. पवनने मनालीकडे पाहिलं तर ती अजूनही आपल्या लाडक्या लेकाला मिठीत घेऊन उभी होती. तेव्हा पवनने विचारलं, "काय झालं? गोलूला सोडून जावं असं वाटत नाही का?" "हो. अगं, मी समजू शकतो. पण तू काळजी करू नकोस. आई-बाबा आहेत, शिवाय मावशी आहेत. त्यामुळे गोलू अगदी व्यवस्थित राहील." तेव्हा सासू-सासऱ्यांनी तिला आश्वस्त केलं, "मनाली, तू अगदी निशंक मनाने जा. आम्ही आहोत ना. गोलू मजेत राहील." मनाली हसली. तिचे डोळे भरून आले. पण ही वेळ भावनेवर नियंत्रण मिळवण्याची होती. तिने पटकन पर्स उचलली आणि ती पवनबरोबर घराबाहेर पडली. ते मुंबईमध्ये राहत होते. पवनने मनालीला बस स्टॉपवर सोडलं आणि तो पुढे निघून गेला. काही वेळाने बस आली. ती बसमध्ये बसली आणि आपल्याच विचारात हरवून गेली. ती एका चांगल्या मोठ्या कंपनीत मॅनेजर होती. पगारसुद्धा भरपूर होता. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती घरी आणि ऑफिसमध्येही सर्वांना हवीहवीशी वाटायची. आतापर्यंत तिचं आयुष्य खूप निवांत आणि आनंदात गेलं होतं. पण आज मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच ऑफिसमध्ये ती आली होती. त्यामुळे ती जरा उदास होती. ऑफिसमध्ये गेल्यावर मनालीने सर्वत्र नजर फिरवली. काही नवे चेहरे तिला दिसले. जुन्या लोकांनी तिचे अभिनंदन केले. ती आता कामाला लागली. ती ज्या पोस्टवर होती तेथे जबाबदाऱ्या भरपूर होत्या. पण आतापर्यंत प्रत्येक काम तिने जबाबदारीने पार पाडले होते. म्हणूनच तिची बॉस नम्रता तिच्यावर खूप खुश असायची. कितीही काम असलं तरी मनाली सर्व काम हसत-खेळत पूर्ण करायची. नम्रता आपलीही बरीच कामे मनालीवर टाकायची. पण मनाली नेहमी ते काम आनंदाने करायची. नम्रता मनालीला बोलते, "तू नसतीस तर इतके काम मी एकटे करू शकले नसते. पण तू असलीस की तुझ्यावर सर्व काही कामे सोपवून मी अगदी निश्चिंत होते." बॉसकडून असे कौतुक ऐकून मनालीलाही ती देखील सुखावून जात असे. आजही मनाली नम्रताला भेटायला गेली. औपचारिक बोलणं झाल्यावर ती उत्साहाने कामाला लागली. महिन्याभरात एक नवा प्रोडक्ट लॉन्च होणार होता. त्याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी मनाली नम्रताकडे गेली. तेव्हा नम्रता बोलू लागली की, "मनाली, एक नवी मुलगी आली आहे. तिला हे काम दिलं आहे." "पण का? मी आता आले आहे तर मी करते ना." "नको, तू राहू दे. बरेच उशिरापर्यंत थांबावं लागेल तुला तर. आता घरी पोहोचण्याची घाई असणार ना." "नाही नाही, असं काही नाही. हे काम तर मीच करणार." "नको, तू राहू दे." मनाला कुठेतरी वाईट वाटलं. कारण मनालीने तर आत्तापर्यंत प्रत्येक प्रोडक्टसाठी जीवाचे रान ती करत होती. तर आता का नाही करू शकणार? "हो, मान्य आहे. गोलूसाठी घरी लवकर जावं लागेल." हे खरं असलं तरी ती सर्व जमवून घेईल. पण बॉसपुढे काय बोलणार? म्हणून ती पुन्हा टेबलाजवळ आली. पण मगाशी उत्साह, ऊर्जा आता तिच्यात राहिलेली नव्हती. तिने ऑफिसमध्ये सर्वत्र नजर फिरवली. तिला एकदम देवांशची आठवण आली. देवांश कुठे सकाळपासून दिसला नाही. त्याच्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. कारण त्याचा विनोदी स्वभाव व सतत चेष्टा मस्करी करणारा होता. त्यानंतर देवांश तिला एकदम लंच टाईममध्ये भेटला. आज तिने आपला डबा घरून आणलेला नव्हता. त्यामुळे कॅन्टीनमध्ये जावं असं तिने ठरवलं. उद्यापासून डबा आणता येईल असा विचार करून ती कॅन्टीनकडे निघाली. तेव्हा तिला देवांश दिसला. तिने आवाज दिला, "अरे, तू कशी आहेस?" "छान आहे." "सकाळपासून दिसला नाहीस?" "हो, कामात होतो." "कसं काय? छान आहे ना. आणि तुझा मुलगा कसा आहे?" "मस्त आहे. चल लंच घेऊयात." "हो, तू हो पुढे, मी येतो." असं बोलत देवांश दुसरीकडे निघून गेला. ते पाहून मनालीला नवल वाटलं. हा तोच देवांश का इतका फॉर्मल असा? तर तो कधीच वागत नसे. मनालीने तिच्या जुन्या सहकाऱ्यांबरोबर जेवण केलं. तेव्हा सहज लक्ष गेलं तर देवांश एका नव्या ग्रुपसोबत होता. तिने एक निश्वास सोडला. घरी फोन करून सासूला गोलूबद्दल विचारलं. "सगळं ठीक आहे ना?"
व काही वेळाने ती पुन्हा आपल्या टेबलजवळ येऊन कामाला लागली. संध्याकाळी 6ला मनाली ऑफिसमधून निघून बस स्टँडवर पोचली. एरवी ती इतकी लवकर कधीच निघत नव्हती. जोपर्यंत काम होत नव्हतं तोपर्यंत ती काम करायची. इतके दिवसांनी कामावर आल्यामुळे ऑफिसमध्ये काही तिचं लक्ष लागत नव्हतं. ऑफिसमध्ये बरेच बदल झाले होते. नवी माणसे आली होती. तिला वाटत होतं इतके दिवसांनी देवांश भेटला आहे तर तो खूप गप्पा मारेल, बडबड करेल, तिला कामही सुचवून देणार नाही. पण आज तर त्याने मनालीला चक्क टाळलं. आताच्या नव्या प्रोजेक्टमध्ये तिला इंटरेस्ट होता, पण बॉसशी वाद कोण घालायचा? काही वेळातच ती घरी पोहोचली. तेव्हा पटकन तिने गोलू म्हणून आवाज दिला. तसा तोही मनालीकडे पाहू लागला. मनालीने पटकन फ्रेश झाली व गोलूला तिने जवळ घेतलं आणि सासूला विचारू लागली की खूप त्रास दिला का त्याने? फार नाही, पण हळूहळू त्यालाही सवय होईल. तू काळजी करू नकोस. आणि तुलाही ऑफिसला जायला हवं. काही वेळातच पवनही आला होता. मावशी रात्रीचा स्वयंपाक करून निघून गेल्या होत्या. रात्रीची जेवण एकत्र झाली. पवनने विचारलं, मनाली, आज खूप दिवसांनी ऑफिसला गेली होतीस, तर कसा गेला तुझा आजचा दिवस? वातावरण खूप बदललेलं वाटलं. खूप नवीन लोकही आले आहेत. आज काही माझं लक्षच लागेना कामात. कदाचित तुला सतत गोलूची आठवण येत असेल. होईल हळूहळू सवय. ऑफिसमध्ये झालेले एकूण बदल लक्षात आल्यावर मनालीला टेन्शन आलं होतं. नम्रता तशीही चिडचिड रागीट होती. नवरा बाहेर जॉब तिचा करत होता, त्यामुळे ती मुंबईत एकटीच राहायची. 8 दिवसांनी वगैरे एकदा नवरा मुंबईत यायचा, त्यामुळे तिला बंधन असं काहीच नव्हतं. नेमकं सायंकाळी 6 वाजता तिला मीटिंग घेण्याची हुकी यायची. अत्यंत महत्त्वाची चर्चा किंवा निर्णयही ती उशिराच घ्यायची. मनाली आपले काम प्रामाणिकपणे करायची. जास्तीच्या कामाबद्दलही तिने कधीच तक्रार केलेली नव्हती. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मनालीने इथेपर्यंत पोहोचायला खूप श्रम घेतले होते. एके दिवशी नेहमीप्रमाणे नम्रताने उशिराच मीटिंग घेतली, कारण तिला स्वतःला घरी जाण्याची कधीच घाई नसायची. पण इतरांना घरदार, मुले, नवरा, कुटुंब आहे हे ती लक्षात घेत नाही. शेवटी न राहून मनाली नम्रताकडे गेली. मला मीटिंगबद्दल ठाऊक नव्हतं. काय डिस्कस करायचं आहे? मी काही तयारी करू का? तू राहू दे. एका नव्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे. मग मी थांबू का? नाही नको, तू घरी जा. लॅपटॉपवरची नजरही न काढता नम्रता आपले काम करत बोलली. मनालीला ते वागणे, तो अपमान खूप खटकला आणि त्याच मनस्थितीमध्ये ती घरी आली. रात्रीच्या जेवणानंतर तिला आपल्या मनातील भावना मोकळे कराव्याशा वाटल्या. तिने पवनला सांगितलं, हल्ली ऑफिसमधले वातावरण विचित्र झालं आहे. माझी तिथे घुसमट होत आहे. पूर्वी माझ्याशिवाय नम्रताची मीटिंग देखील होत नव्हती. आता तिला माझी गरजच नाही आहे. कोणी काहीच बोलत नाही. पूर्वी जे लोक सतत मागेपुढे करायचे तेही आता टाळायला लागतात. मला हे अजिबातच आवडत नाही. गोलूच्या जन्मानंतर मी ऑफिस जॉईन करून चूक केली काय असं वाटत आहे मला. आताही मला घुसमट सहन होत नाही. जीव गुदमरतो. पवन बोलला. पण असं वाटत असेल तरी पण नोकरी तर करायचीच आहे ना? नाही, मला नाही वाटत जावंसं. असं कसं? जावं तर लागेल, असं सासूही बोलू लागली. घरात इतके खर्च आहेत. दोघे कमवते आहात म्हणूनच सगळं सुरळीत चालू आहे. एकट्या पवनच्या पगारात कसं काय सगळं होईल? मनाली गप्प बसली. तिलाही माहीत होतं स्वतःच्या पायावर उभे राहणं किती गरजेचं आहे. पण ऑफिसमध्ये खरंच तिची घुसमट होत होती. सध्या ब्रेक घ्यावा आणि घरी गोलूबरोबर वेळ घालवावा. पण सासू-सासरे, पवन सगळेच आपल्याला समजून घेणार नाहीत. म्हणून ती स्वतःच्या मनाची समजूत घालत होती. काही दिवस असेच निघून गेले. गोलू दिवसभर ती आईशिवाय छान देखील राहायचा. संध्याकाळी मात्र आई आल्यावर आईला अजिबात तो सोडत नसे. मनालीला आता ऑफिसमध्ये कामात मजा येत नव्हती. नम्रता आता तिला अजिबातच विचारत नव्हती. काही महिन्यात इतका फरक का पडावा हेच तिला कळत नव्हतं. कुठे आणि काय चुकलं? तिने बाळंतपणाची रजा घ्यायला नको होती का? पण तो तर तिचा हक्क होता.
पण त्यामुळे ऑफिसमधील तिची गरज संपून जावी का? देवांचे वागणेसुद्धा बदललेले होते. एका बाळाची आई झाल्यामुळे त्याच्या स्वभावात इतका फरक पडावा. आजकाल कधीतरी भेटला तर इतका औपचारिकपणे बोलतो. घरातील देखील कोणी तिला समजून घेत नव्हते आणि ऑफिसमध्ये मनासारखं काम देखील मिळत नव्हतं. नेमकं तिच्या मागे काय घडलं होतं हे तिला काही समजतच नाही. पण ऑफिसमध्ये वातावरण बदलत होतं, त्यामुळे ती फार त्रस्त होत होती. घुसमट, तो ताण सहन होईना. डिप्रेशन येईल की काय असंच तिला आता वाटत होतं. शेवटी तिने सरळ राजीनामा लिहिला आणि नम्रताकडे पाठवला. पण तेव्हाही तिला नवल वाटलं. कुणी काहीच रिॲक्शन त्यावर दिली नाही. ती ऑफिसमधून बाहेर पडली आणि मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला. थोडे दिवसांनी दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न करता येतील असा विचार ती करू लागली. पण सध्या तरी गोलूबरोबर वेळ घालवता येईल. इतकी वर्ष या कंपनीत काम केलं, रात्र की दिवस बघितला नाही. तिथे तिला इतकं इग्नोर करतात. नकोच ती नोकरी. खूप दिवसांनी ती या दिवशी आनंदी आणि शांत मनस्थितीत घरी जात होती. घरी जाताना तिने गोलूसाठी खेळणी विकत घेतली. घरी पोहोचताच गोलूकडे गेली. गोलूसुद्धा पटकन तिच्याजवळ आला. तिला अजूनच छान वाटलं. रात्री जेवताना तिने शांतपणे विषय काढला. मी जिथे नोकरी करायची तेथील वातावरण मला आवडत नाही. मला माझ्या योग्यतेप्रमाणे काम दिलं जात नाही. काम करण्याचे मानसिक समाधान नाही. त्यामुळेच मी ती नोकरी सोडली आहे. पण आधी दुसरा जॉब बघायचा, मग हा सोडायचा. मी बघणारच आहे. माझ्याकडे योग्यता आहे, अनुभव आहे, वय अजून गेलेले नाही. तेव्हा सासू रागातच बोलली, दुसऱ्या जॉबबद्दल मन रमल याची काय गॅरंटी आहे तुला? आणि मन लागत नाही हे काही नोकरी सोडण्याचं कारण असतं का? आता पवनच्या एका पगारात कसं भागणार? इतकी घाई का केलीस तू नोकरी सोडायची? थोडा धीर धरला असता असे सासरेही म्हणाले. आता कधी नोकरी शोधणार, कधी मिळणार, कधी पगार येणार? इतके खर्च आहेत. एका पगारात काय काय होणार? कठीण आहे. हे ऐकून मनाली त्या तिघांकडे आश्चर्याने पाहत होती. तिच्या मनाची होणारी घुसमट, तिचा होणारा कोंडमारा कोणाच्याच लक्षात कसा येत नव्हता. तिची व्यथा, वेदना यापेक्षाही तिचा पगार थांबला हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे तर तिची घुसमट आता अधिकच वाढली होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.